तो जसं लास्ट लेक्चरमध्ये आपण फुरियर सिरीजचे बेसिक सगळे फॉर्म्युलेज पाहिले आणि प्लस कुठले कुठले फॉर्म्युले अप्लाय करावे लागतात, जे स्पेशल इंटिग्रेशनचे फॉर्म्युले ते पण मी मेन्शन केले होते. त्यावर बेस्ड आपण आता न्यूमरिकल सुरू करूया. त्याआधी एक समरी बघूया की आपल्याला फुरियर सिरीज मध्ये काय काय फाइंड करायचं आहे. सो वी हॅव टू फाइंड ए नॉट, ए एन अँड बी एन. तीन गोष्टी फाइंड करायच्या असतात. फॉर व्हॉट? फॉर रेंज 0 to 2 pi, 0 to pi, I'm sorry, 12, minus pi to pi, minus L to L. या चार रेंज मध्ये आपल्याला हे तीन फंक्शन्स फाइंड करायचे असतात. ह्याच्या व्यतिरिक्त पुढच्या लेक्चरमध्ये आपण हाफ रेंज फुरियर सिरीज मध्ये पण जाणार आहोत. तो एकदम सेम आहे बट खूप जास्त सोपा पण आहे, बट आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. त्याआधी तुम्हाला ह्या चौघांचे फॉर्म्युले जे लेक्चर मध्ये मेन्शन केले होते, 12 फॉर्म्युले, प्रत्येकाचे तीन तीन फॉर्म्युले, ती कन्सेप्ट पहिले क्लिअर करा आणि साईडला ठेवा. बस त्यातले फॉर्म्युले फेच करायचे, आपला डेटा टाकायचा आणि सॉल्व्ह करायचे, एवढंच काम आपलं बाकी आहे. फुरियर सिरीजचे असे एमसीक्यूज खूप जास्त सोपे असतात. सो आपण पहिले ए नॉट कॅल्क्युलेट करायला बघूया वेगवेगळ्या व्हॅल्यूज साठी. So let's say f of x is equal to e raised to minus x for limit 0 to 2 pi. Find a naught. कुठलाही एमसीक्यूचा क्वेश्चन आला फुरियर सिरीजवर की तुम्ही काय शोधणार, बरंच काय काय बडबड करतात त्या क्वेश्चन मध्ये, काही बघायचं नाही. तीन गोष्टी महत्वाच्या असतात. एक, आपला फंक्शन काय आहे, दुसरं आपली रेंज काय आहे, आणि तिसरं शोधायचं काय. या तीन गोष्टी बघा, शोधायचं काय, रेंज काय आणि मेन फंक्शन काय. सो आपल्याला तिन्ही गोष्टी मिळाल्या. आता जो शोधायचा आहे त्याचा फॉर्म्युला आठवा आणि लिहून घ्या. आता बघा, ए नॉटचा फॉर्म्युला या चारही रेंजसाठी वेगवेगळा आहे. सो मॅटर काय करतं की रेंज काय दिली, जर का रेंज वेगळी असती तर इथला फॉर्म्युला वेगळा असता, इथे एल असता किंवा हा 2 इथे असता. हे चार फॉर्म्युले वेगळे वेगळे असणार आहेत ए नॉटचे. त्यासाठी ए नॉटचं नुसतं फॉर्म्युला लिहायच्या आधी रेंज बघा की रेंज कोणती आहे. आता आपला फॉर्म्युला तयार आहे. ओके, आता फक्त काय करूया, आपण आपली व्हॅल्यू पुट करूया एफ ऑफ एक्स ची, e raised to minus x dx. सो स्टेप नंबर 1 फाइंड काय करायचं आहे. स्टेप नंबर 2 कुठल्या रेंज साठी आहे. स्टेप नंबर 3 तो फॉर्म्युला इथे लिहा. स्टेप नंबर 4 फंक्शन तिथे पुट करा. स्टेप नंबर 5 इंटिग्रेशन करायचे. इथे आपलं घोडं अडतं, इंटिग्रेशन जमत नाही. पण फुरियर मधले इंटिग्रेशन खूप जास्त सोपे आहेत आणि खूप जास्त लिमिटेड आहेत. जेवढे मी सांगतो इंटिग्रेशन तेवढेच करा, त्याच्या बाहेरचं एकही इंटिग्रेशन करू नका. सो 1 बाय पाय e raised to minus x चे इंटिग्रेशन असतं e raised to minus x अपॉन मायनस 1. e raised to ax चं इंटिग्रेशन असतं e raised to ax अपॉन a. हा आपला मायनस झाला a, तो हा झाला -1 खाली. लिमिट्स 0 to 2 पाय. लिमिट्स असे लिहितो आपण, अप्पर लिमिट पुट करायचे, लोअर लिमिट पुट करायचे. बोला अप्पर लिमिट 1 बाय पाय, अप्पर लिमिट येणार आहे 2 पाय, दॅट इज e raised to minus 2 पाय अपॉन -1. हा -1 इथेच लिहिलाय मी, ह्याला बदलत नाही अजून. मायनस e raised to 0 पुट केला तर -0 लिहायची गरज आहे का. -0 आणि +0, झिरोला साईन नसते म्हणून 0 नेहमी 0 पुट करून द्यायचा, साईन बघत बसायची नाही. अपॉन हा त्याचा -1. बस आन्सर संपलाय. आपला आन्सर आहे आपलं 1 बाय पाय. आता ऑब्झर्व करा, हा -1 वर गेला तर ही निगेटिव्ह होईल टर्म, आणि हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल झाल्यामुळे ही टर्म पॉझिटिव्ह होईल. आणि e raised to 0 किती असतो, e raised to 0 असतो आपला 1. e raised to 0 असतो आपला 1. सो हा झाला मायनस मायनस कॅन्सल, हा 1. सो हा +1 झाला, +1, किंवा जसं आहे तसं लिहितो आधी, कन्फ्युजन नको. हा मायनस वर गेला तर ही होईल e raised to -2 पाय. हा मायनस मायनस कॅन्सल, प्लस e raised to 0 आहे 1. सो आपला आन्सर आहे 1 मायनस e raised to -2 पाय बाय पाय. हे आहे आपला आन्सर ए नॉटचं. ओके, सो मी काय सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युला फेच करा, व्हॅल्यू पुट करा आणि इंटिग्रेशन करा. आपण वेगवेगळे फंक्शन्स पाहूया वेगवेगळ्या लिमिट्ससाठी, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की ए नॉट कसा काढायचा. मोस्टली एमसीक्यूज दा ए नॉटच विचारला जातो, बाकी पण आहेत, नाही असं नाही. फंक्शन जर वेगळं आहे,
रेंज आहे 0 to 2 पायची आणि फाइंड करायचं आहे ए नॉट. प्रश्न तोच आहे आपल्याला ए नॉट काढायचा आहे. रेंज आहे 0 to 2 पाय. ए नॉट रेंज 0 to 2 पाय. आधी बाकी सगळं सोडा आणि फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला आहे 1 by पाय 0 to 2 पाय एफ ऑफ एक्स dx. ओके, सो आता आपल्याला फंक्शन पुट करायचं आहे. बट त्यांनी फंक्शनला पण काहीतरी स्पेसिफिक रेंज दिलेली आहे. त्यांनी फंक्शन असं सांगितलेलं आहे की फंक्शनची व्हॅल्यू एक्स आहे 0 ते पाय मध्ये. आता आपली रेंज काय हे कसं कसं समजून घ्यायचं, एक लाईन ड्रॉ करूया. आपली रेंज आहे 0 to 2 पाय, हे तुम्हाला कळतंय. आपली रेंज आहे 0 to 2 पाय. त्यांनी पाय मध्ये ब्रेक केलंय, सो मी इथे पाय ब्रेक करतो मध्ये. आता त्यांनी काय मेन्शन केलंय की आपले लिमिट्स आहेत ते 0 to पाय मध्ये व्हॅल्यू एक्स आहे. म्हणजे एवढ्या रेंज मध्ये आपली व्हॅल्यू आहे एक्स आणि पाय टू 2 पाय मध्ये व्हॅल्यू आहे 0. म्हणजे एवढ्या रेंज मध्ये व्हॅल्यू किती आहे 0. तर मी काय करतो, सिंपल जसं इथे ब्रेक केलंय ना 0 to 2 पायला, इथे ब्रेक करतो. म्हणजे असं दिसेल 1 by पाय या इंटिग्रेशनला ब्रेक करतो 0 to पाय प्लस पाय टू 2 पाय मध्ये. इथे येईल एफ ऑफ एक्स डीएक्स, इथे येईल एफ ऑफ एक्स डीएक्स. एखाद्या इंटिग्रेशनला दोन भाग मध्ये ब्रेक केलं, एवढंच केलंय मी 0 to पाय आणि पाय टू 2 पाय. आता आपला एफ ऑफ एक्स 0 to पाय मध्ये किती होता, 0 to पाय मध्ये आपला एफ ऑफ एक्स आहे एक्स. लिहून घ्या 1 by पाय 0 to पाय एक्स डीएक्स प्लस पाय टू 2 पाय. पाय टू 2 पाय मध्ये व्हॅल्यू किती होती 0 dx. आता मला सांगा, इंटिग्रेशन 0चं लिमिट्स असताना 0च असतं. सो उरलं काय, फक्त 1 by पाय 0 to पाय एक्स डीएक्स. उरलं एक्स डीएक्स. आता मला सांगा 0 to 2 पाय रेंज असून पण लिमिट 0 to पाय कसे काय आले, तर तो जो फंक्शन आहे तो 0 to 2 पायच आहे, पण त्यातल्या त्यात पण 0 to पाय मध्ये तो एक्स आहे आणि एक्स पाय टू 2 पाय मध्ये 0 आहे. एखादा प्रश्न असा येऊ शकतो की 0 to 2 पाय मध्ये 0 to पाय मध्ये एक्स आहे आणि पाय टू 2 पाय मध्ये एक्स स्क्वेअर आहे. मग इथे घ्याल एक्स आणि इथे घ्याल एक्स स्क्वेअर, तर किती इंटिग्रेशन करावे लागतील तुम्हाला, 2 इंटिग्रेशन करावे लागतील. इथे किती इंटिग्रेशन करावे लागतंय 1, कारण दुसरा भाग काय आहे 0 आहे. ओके, सो अशा प्रकारे सिग्नल ब्रेक करायचे असतात. आता सॉल्व्ह करूया आपण. एक्स चे इंटिग्रेशन काय असतं 1 by पाय तासात. एक्स चे इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 लिमिट 0 to पाय. सो अप्पर लिमिट पाय स्क्वेअर बाय 2 मायनस लोअर लिमिट 0 चा स्क्वेअर 0, सगळं 0 होऊन जाईल. हा पाय आणि इथला पाय स्क्वेअर कॅन्सल. फायनल आन्सर आहे आपलं पाय बाय 2. फायनल आन्सर आहे आपलं पाय बाय 2. सो अशा प्रकारे हे असे फंक्शन ब्रेक करायला तुम्हाला जमले पाहिजे. त्यासाठी स्पेशली न्यूमेरिकल घेतलंय. मी व्हरायटी अशी सिलेक्ट केलेली आहे क्वेश्चनची, जेणेकरून तुम्हाला इंटिग्रेशनचा प्रत्येक टाइप सॉल्व्ह करता आला पाहिजे. वेगवेगळे इंटिग्रेशनचे टाइप असतात. जसं पहिले आपण एक्सपोनेन्शियलचा बघितला, हा अल्जेब्रिक होता. एक्स चा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2, दिस इज अल्जेब्रिक फॉर्म. त्यानंतर युवी रूल असेल, तोही आपण बघूया. फंक्शन आहे 4 मायनस एक्स स्क्वेअर, लिमिट आहे 0 to 2 आणि ए नॉट काढायचं आहे. ही गोष्ट खूप जास्त सावधानीने, म्हणजे तुम्ही इथे खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे त्या क्वेश्चनकडे, आणि खूप जास्त फरक पडतो छोट्या छोट्या गोष्टींनी. ए नॉट काढायचं आहे मान्य, 0 to 2 रेंज आहे. आता 0 to 2 मध्ये पाय तर येत नाहीये, याचा अर्थ काय आहे 0 to 2l किंवा मायनस एल टू एल आहे. यात पण कॉमन सेन्स आहे. मायनस एल टू एल दिसतंय का इथे, 0 दिसतोय ना, म्हणजे ही रेंज काय झाली 0 to 2l. सिंपल कंपेअर करा 0 to 2 आणि 0 to 2l, याच्यावरनं तुम्हाला काय कळतंय, एल किती आहे आपला, एल आहे 1. किती सिंपल गोष्ट आहे बघा. 0 to 2 आहे, रेंज आहे 0 to 2 आणि लिमिट्स आहे 0 to 2l. कम्पेअर करा, एल आला 1. जर 4 असती तर, 4 असती तर ह्या 4 ला मी असं लिहिलं असतं ना 2 into 2, मग एल किती आला असता 2 आला असता. असं ओळखायचंय तुम्हाला एल किती आहे, असं ओळखायचंय एल किती आहे. ओके, सो एल आहे आपला 1. आता ए नॉटचा फॉर्म्युला, काय एवढा एल मॅटर करतो, कारण ए नॉटच्या फॉर्म्युलामध्ये एल आहे. ए नॉटच्या फॉर्म्युलामध्ये एल आहे. तो एल तुम्हाला जर ओळखता नाही आला,
हा 1 जर का ओळखता आलाच नाही, 2 घेतला तर आन्सर येईल का तुमचं करेक्ट? नाही येणार. सो एल नीट ओळखा. इट्स 0 to 2L. 2L इज 2. एफ ऑफ एक्स किती आहे आपला? 4 minus x square dx. सो अगेन अल्जेब्रिक फॉर्म, सगळ्यात सिंपल फॉर्म आहे हा. 1 by 1 निघून गेला. 4 चं इंटिग्रेशन 4x मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3. लिमिट्स आहेत 0 to 2. सो अप्पर लिमिट पुट करतोय 4 into 2 minus 2 चा क्यूब बाय 3. हा झाला फक्त अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिट आपण पुट केलं 0 मायनस परत लोअर लिमिट पुट केलं 0. दोन्ही लोअर लिमिट 0 होतात. तसे लोअर लिमिट 0 असताना शक्यतो पुट नाही केले तरी फरक पडणार नाही, कारण आन्सर 0 येणार आहे लोअर लिमिटचा. सो 4 2 जा 8 मायनस 2 चा क्यूब 8 by 3. सो 8 3 जा 24. 24 minus 8 is 16 by 3. हे आला आपला आन्सर ए नॉटचा. सो ह्या क्वेश्चन मध्ये काय मॅटर केलं, मुद्दाम मी हा क्वेश्चन घेण्याचं कारण लिमिट 0 to 2 असताना एल काय घ्यायचा आणि हा इक्वेशन मध्ये एल काय पुट करायचा हे जास्त महत्वाचं असतं. एफ ऑफ एक्स 2 आहे मायनस पाय टू पाय. आता मायनस पाय टू पाय डोक्यात आलं की ए नॉट विचारलाय त्यांनी. आता खरं मायनस पाय टू पाय लिमिट्स आले की आपण सगळ्यात पहिले चेक करतो की फंक्शन इवन आहे का ऑड आहे. हा मी फ्लोचार्ट सांगितलेला आहे. इथे ए नॉट विचारलाय त्यांनी, मग डोळे बंद करून तुम्ही ए नॉट काढू शकता, बट मी प्रोसेसनेच जातोय. एफ ऑफ एक्स 2 आहे, एक्सच्या जागेवर मायनस एक्स ठेवला. आता इथे एक्स ठेवायलाच नाहीये तर मी ठेवू काय? सो आन्सर काय येणार आहे माझं? 2 येणार आहे. आन्सर बदलणार आहे का माझं? नाही, एक्स नाही ते ठेवायला. सो दिस इज अन इवन फंक्शन. दिस इज अन इवन फंक्शन आणि याचा bn 0 असतो. ए नॉट आणि an काढता येतात. हा जर चुकून ऑड फंक्शन असतं ना, ऑड फंक्शन, तर या ए नॉटचं आन्सर किती आलं असतं? 0 आलं असतं. किती कॉमन सेन्स आहे बघा, किती क्विकली आन्सर संपू शकतं आपलं जर का फंक्शन ऑड आहे, मायनस पाय टू पाय लिमिट दिलेले आहेत आणि ए नॉट विचारलाय. कारण ऑड फंक्शनचा ए नॉट किती असतो? 0. सो अशा वेळेला थोडं तुम्ही डोकं लावून हे आधी चेक करणं गरजेचं आहे. ओके, नाही तर काही जास्त कष्ट वाया जात नाहीत आपले. आता आपण ए नॉट काढूया. मायनस पाय टू पाय साठी ए नॉटचा फॉर्म्युला काहीतरी वेगळा आहे. इट्स 2 by पाय 0 to पाय एफ ऑफ एक्स डीएक्स. म्हणून खूप जास्त मॅटर करतं लिमिट्स पण, कारण चौघांचे फॉर्म्युले वेगळे आहेत. इट्स 2 by पाय 0 to पाय एफ ऑफ एक्स आहे आपला 2 dx. 2 by पाय तसाच, 2 चं इंटिग्रेशन 2x, 2 चं इंटिग्रेशन 2x 0 to पाय. अप्पर लिमिट पाय, लोअर लिमिट 0. सो 2 by पाय तसाच. हा झाला 2 पाय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट तसंही काय येणार आहे? 0. मी दरवेळेला सांगत आलेलो आहे. सो इट्स 2 by पाय इंटू 2 पाय. पाय पाय कॅन्सल. आन्सर आहे आपलं 4. आन्सर आहे आपलं 4. ओके, सो अशा प्रकारे हे क्वेश्चन ए नॉटचे तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. 3 गोष्टींचा विचार करायचा आहे. लिमिट्स काय काढायचं आहे, ए नॉट आणि फंक्शन. हा जर फंक्शन मायनस एल टू एल असता, मायनस एल टू एल साठी मी म्हणतो एल घ्या आपला 1 to 1, मायनस 1 to 1 ए नॉट आहे क्वेश्चन. हे सगळं असा क्वेश्चन आहे समजा. आता एल किती? आता एल किती कसं ओळखायचं नीट ऑब्झर्व करा. मायनस एल टू एल हे आपले लिमिट्स आहेत आणि इथे दिलंय मायनस 1 to 1. बघा, मायनस 1 to 1 आणि मायनस एल टू एल. याचा अर्थ एल किती आला? सरळ सरळ स्ट्रेट हिशोब आहे. एल आहे 1. सो ह्याच्यात एल काढताना 2 चं डिवाइड करावं लागतं, ह्याच्यात डायरेक्ट येतो. या गोष्टी लक्षात ठेवा. सो फॉर्म्युला आहे आपला एफ ऑफ एक्सचा 2 by L 0 to L एफ ऑफ एक्स dx. सॉरी, ए नॉटचा फॉर्म्युला. सो ए नॉट इज इक्वल टू 2 by 1 0 to 1 एफ ऑफ एक्स आहे आपला 2 dx. सो 2 by 1 is 2. Integration of 2 is 2x 0 to 1. Upper limit 1, lower limit 0. That is 2 into 2 minus 0. That is equal to 4. सो जर का मायनस एल टू एल असेल तर एल चेक करा आणि मग आन्सर फाइंड करा. सो अशा प्रकारे आपण ए नॉटची वेगवेगळी व्हरायटी बघितलेली आहे. ए नॉट मध्ये करायचे आहे काय, फक्त 4 चेक करायचे
आणि बेसिक इंटिग्रेशन करायचे. बेसिक इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला सगळे इंटिग्रेशन पार्ट पाहिजेत. कुठले कुठले इंटिग्रेशन मॅक्झिमम येऊ शकतात A0 मध्ये सगळे मेन्शन करतोय. अल्जेब्रिक. अल्जेब्रिक म्हणजे काय? कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन असतं कॉन्स्टंट इंटू एक्स. जसं की इथे बघितलं आपण 2चं इंटिग्रेशन 2x. एक्स रेस टू एम चं इंटिग्रेशन असतं एक्स रेस टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1. जे आपण मगाशी बघितलं एक्सचं इंटिग्रेशन होतं एक्स स्क्वेअर बाय 2. त्यानंतर अजून काय येऊ शकतं तर ई रेस टू ए एक्स. ई रेस टू ए एक्स इंटिग्रेशन असतं ई रेस टू ए एक्स अपॉन ए. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण चेक केलं. त्यानंतर साईनचं इंटिग्रेशन असतो मायनस कॉस आणि कॉसचं इंटिग्रेशन असतो साइन. ह्या गोष्टी माहिती पाहिजेत बस. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही गरज नाहीये A0 फाइंड करण्यासाठी. सो हे लेक्चर आपण इकडे थांबवतोय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे AN आणि BN किंवा A1 B1 ह्या गोष्टी कशा फाइंड करायच्या ते पाहणार. थँक्यू.